नमस्कार, मी गृहिणी अणू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आपल्या या चॅनलवरती अशी कुरकुरीत आणि क्रंची क्रिस्पी अशी रेसिपी बघणार आहोत। हे पकोडे कॉर्नपासून बनवलेले आहेत आणि याचा रंग बघा किती छान आलेला आहे। हे पकोडे आपल्याला या अशा मक्यापासून बनवायचे आहेत। मार्केटमध्ये असे मला कॉर्नचे कणीस दिसले, मग आयडिया आली की आपण याचे पकोडे बनवूया। हे पकोडे खूप लवकर होतात आणि मुलांना ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्ये द्यायलाही खूप छान आहे आणि पौष्टिक असे सुद्धा आहे। पकोड्याचा रंग पाहूनच खावेसे वाटतात। हे तोडल्यानंतर असे आतून सॉफ्टही होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मका घेतलेला आहे आणि याला आता आपण छान सोलून घेऊया। याच्या लेयर्स बघा किती छान निघत आहेत। हे सोलल्यानंतर अशा प्रकारे दिसेल। हे ताजे आणि एकदम छान असं आहे। हे बघा, हे तोडल्यानंतर किंवा त्याचे पूर्ण केस काढल्यानंतर हे असे दिसत आहे। आता याला आपण चाकूच्या साहाय्याने याचे पूर्ण दाणे काढून घेऊया। एका पॉटमध्ये मी याचे दाणे अशा प्रकारे काढून घेतले। हे खूप कोवडे दाणे आहेत, त्यामुळे लवकर निघत आहेत। जर हेच थोडे जरड असेल तर हाताने सुद्धा निघतात। मी अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेतलेला आहे। हे हळूहळू काढावे लागतात, नाहीतर आपले दाणे तुटून जातात। अशा प्रकारे सोलून झाल्यानंतर सर्व दाणे एका पॉटमध्ये मी व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघा लेयर कशा व्यवस्थित निघत आहेत। आता सर्व दाणे काढून घेतल्यानंतर हे असे पॉटमध्ये ठेवल्यावर आता याला मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया। तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे निघालेले आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे कॉर्न घेऊन याला एकजीव करूया आणि थोडे कॉर्न आपण बाजूला सुद्धा ठेवूया, म्हणजे आपल्याला पकोड्याच्या सारणमध्ये ते टाकावे लागतील। आता सारण काढून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे ठेवल्यावर त्यामध्ये उरलेले थोडेसे दाणे कॉर्नचे मी टाकून घेतलेले आहेत। तळल्यानंतर हे क्रिस्पी होतील। आता यामध्ये तांदूळाचं आणि बेसन थोडंफार टाकून घेतलेलं आहे। तांदूळाचं पीठ सुद्धा ॲड केलेलं आहे। थोडासा ओवा, मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे हळद, तिखट, धना पावडर, जिरा पावडर हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे। थोडंसं जिरं आणि वरून तीळ टाकायचे आहे। आता हे सर्व साहित्य थोडं पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे मळायचं आहे। एकदम जास्त मळायचं नाही, कारण की पकोडे आपल्याला कुरकुरीत करायचे आहे। एकदम बाइंडिंग झालेली नको। आता हे सर्व साहित्य आपण थोड्या चम्मचने तेलामध्ये टाकून घेऊया आणि कुरकुरीत आणि क्रंची असे पकोडे तळून घेऊया। आता पकोडे आपले टाकायला सुरुवात झालेली आहे। थोडे हे आता कलर बदलत आहेत। आता याचा रंग थोडा पिवळसर झालेला आहे। थोड्या वेळाने जरासं गॅस मंद आचेवर ठेवल्यावर हे आपले अशा कलरचे दिसतील। आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते झालेले आहेत। हिरव्या मिरचीसोबत हे पकोडे आपल्याला सर्व करायचे आहेत। आता हे पकोडे आपले तयार आहेत। तुम्ही बघू शकता हे पकोडे किती छान झालेले आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। मुलांना तुम्ही हे डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा।